काय नोहे केले एका चिंतेता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरे पार, योग याग तपे केली दयाने अमोते, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरे पार, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरे पार. हा जो जगताच्या कल्याणासाठी आलेले माझे तुकोबा आहे, आज ज्यांना एक अद्भुत शक्ती महाराज देवाले इथंच सोडून गेले, पण या कलीच्या काळामध्ये एक अद्भुत शक्ती माझ्या तुकोबारायची आहे महाराज. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझ्या अद्भुत वर्तले, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळा मने सकळा संता तो सुविले, जय जय आदि जय तुया दातारा, तारक तू सकळाचा सोयरा. तारक या बहुसागरातून तारणारा कोणी? जगद्गुरु म्हणून महाराज तुकोबारायची महती जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे. आम्ही मानवाने त्यांची काय कीर्ती वावू शकत नाही. आज ब्रह्मभूत जी काही आहे, ज्यावेळेस या भगवन नामाची अनुभूती सांगत असताना ज्यांना भामचंद्रावर 13 कोटी नामाचा जप त्यांनी केला आणि ज्या नामाची अनुभूती ज्याच्याने चित्त शुद्ध होते, एवढं नाम परिकर आणि पावन करणारे या भगवंताचं नाम आहे. म्हणून मी सांगतो, प्रत्येक कलियुगाचे एक अधिष्ठान स्वरूप भगवान परमात्मा आहे. कृतयुगामधला श्रीमन नारायण, त्रेतायुगाचा अधिष्ठान स्वरूप श्रीरामचंद्र प्रभू, द्वापार युगाचं अधिष्ठान स्वरूप भगवान कृष्ण आणि कलियुगाचा अधिष्ठान स्वरूप म्हणजे भगवान विठ्ठल. जसा गाव आहे, गावचा पाटील आहे ना, तसं प्रत्येकाची ती अशी अवस्था आहे. म्हणून ज्यांनी या नामाची अनुभूती आज 375 वर्ष पूर्ती झालेली आहे. म्हणून हा योग प्रत्येक गावामध्ये चालू आहे. या न्यायाने मी जास्त काही बोलत नाही. तुमचे पारायण मागे पडतात, अभंग वडावच लागते, रोजची 100 पान वाचावंच लागते. पण तरी या स्वरूपाने या न्यायाने म्हणून नामाची मध्ये हे अक्षर कसे आहेत? अक्षर नव्हे, हे ब्रह्मबीज आहेत. हे अक्षर आहेत, हे क्षर नाहीत, अक्षर आहेत हे. म्हणून अक्षरच हे उपकार आहे महाराज. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. शब्दच ही उपकार आहे महाराज या जीवावर. राम हे अक्षर आहे, कृष्ण हे अक्षर आहे, विठ्ठल हे अक्षर आहे. पण याच्यानंच या जीवाचा उद्धार होण्याचे अक्षर ब्रह्मबीज हे महाराजांचा गाथा आहे महाराज. म्हणून आज एक चिमुकला आपण तो थोडस सांगून निघून जाईल. ज्यावेळेस महाराजांचा गाथा इंद्रायणीत बुडवला, इंद्रायणी टाकून दिली. ज्यावेळेस एकदम आपण तो महाराज इंद्रायणीच्या तटाक्यावर जेव्हा तुकोबारायचं कुटुंब जिजाबाई, मुलगी लहान लेकरत्या 13 दिवस उपवास आपण तो करून, आणि ज्यावेळेस राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप, आणि ज्या जपाने आपण तो महाराज अन्न नाही पाणी नाही 13 दिवस को, आणि ज्यावेळेस त्या इंद्रायणीच्या तटाक्यावर बसल्याच्या नंतर ज्याची महती म्हणून आज इंद्रायणीतून आपण तो गाथा वर आला. हे काय म्हणूनच त्याचं चिंतनच महाराज राघव सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. हे जे काही आपण तो महाराज शुद्धीकरण आपण तो महाराज, म्हणून हे अक्षर नाहीत, हे ब्रह्मबीज आहेत. म्हणून आज तुमचं कृत्य केली, अनंत जन्माचं पुण्य आहे. म्हणून आज तुकोबारा गातायला वेळ मिळाली आहे. हे सगळं घडणं अवघड आहे, पण एकमेकाच्या साह्याने हे जे काही घडतंय
हे अनंत जन्माचं आपलं पुण्य आहे. आणि हेच पुण्य, अशाच वाचलेलं पुण्य, स्मरण केलेलं पुण्य आणि एटीएम मध्ये आपले पैसे पडत आहे. आता महाग आहे म्हणून बघा, बँकेत पैसे, मॅनेजर जर पैसे बँकेत असलं तर मॅनेजर आम्हाला पैसे देते. बँकेत पैसे नसलं तुमचा खाता क्लोज म्हणते. तसं ही तुमची आती मागलची ही पूर्वतयारी आहे आणि आता केलेले बी त्याच्यात आपण तो जाण्या. म्हणून आज सर्वांच्या केवळ आपण तो महात्म्याच्या आशीर्वादाने हा चालत आलेला जे काही पारायण सोहळा, गाथा पारायण सोहळा या निमित्त इथं येण्याची संधी राजू सावकार तुमच्या सगळ्याच्या महात्म्याच्या दर्शनाचा योग मी आज धन्य झालो म्हणतो बघा. या असा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून हे जे काही आनंद स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, पण आजचा जो आनंद आहे एक और आहे महाराज. म्हणून याचा आनंदाचा जमून झालेली सेवा पांडुरंगाने समर्पित, तुकोबारायाने समर्पित करून आपले 2 शब्द मी संबोधतो. पुंडलिक वरदे विठ्ठल.